भारतात आंबे खाल्ल्याने मुलं होतात. शेण खाल्ल्याने महिलांचे बाळंतपण नॉर्मल होतात. टाळी थाळी वाजवल्याने विषाणू दचकतात. उघड्या नालीच्या गॅसने घराघरात स्वयंपाक केले जातात. दिवे लावल्याने हवेतील किटाणू मरतात. एवढंच काय तर गायीच्या पाठीवरून जर हात फिरवला तर बीपी कमी होतो. त्यामुळे उद्या असा एखादा स्टेटमेंट असाही येऊ शकतो की विद्यार्थ्यांनी डिग्री पुंगडी करून ठेवावी, असं केल्याने नोकरी मिळते. बघा, असे स्टेटमेंट तुम्ही मधल्या काळात खूपदा ऐकले असतील. आणि भारत हा स्वयंघोषित विश्वगुरू होत असल्यामुळे व हा अमृतकाळ सुरू असल्यामुळे भारतात कधी कुठला ट्रेंड येईल काही सांगता येत नाही. आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिग्र्या पुंगड्या करण्यास सुरुवात करावी. मी गंमत जरी करत असलो, पण तरुणाईची पीडा राजकारण्यांना समजेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, यांना बँक दारात उभं करत नाही. भांडवल यांना कोणी देत नाही. उधार मागितलं तर नातेवाईकांचा विश्वास नाही. याने अभ्यास खूप करून ठेवला आहे, पण सरकार नोकऱ्या काढत नाही. शिक्षकाला भेटायला जाण्याची यांची इच्छा नाही. आता काय सुरू आहे हा प्रश्न वारंवार ऐकण्याची यांची हिंमत नाही. हे हुशार होते, त्यामुळे हे परिस्थिती बदलतील म्हणून आई वडील स्वप्न पाहतात. त्यांना आता बहाणे सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यांचे मित्र म्हणतात काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्यांच्याकडे देण्यासाठी सहानुभूतीशिवाय दुसरं काहीच नाही आहे. मोठी मोठी पुस्तकं जर वाचली यांनी तर ते पुस्तकं म्हणतात प्रयत्न करणे थांबवायचे नाही. थोर पुरुषांना वाचलं तर थोर पुरुषांचे विचार असं म्हणतात की मेहनतीशिवाय सुख नाही. कोणत्या बाबाकडे जर गेले हे चुकून तर ते म्हणतात कर्म कर, फल की चिंता मत कर. आणि वडीलधारी म्हणतात सब्र का फल मीठा होता है. आणि याच्यामधला साहित्य म्हणतो की कोशिश करने वाले की कभी हार नाही होती. हे सर्व ऐकायला वाक्य खूप चांगले वाटतात. हे सर्व जे आता बोललं गेलेलं आहे हे सर्व ठीक आहे, आपल्या जागी बिलकुल सर्व बरोबर आहे. पण या सर्वांमध्ये तरुणाई काय म्हणत आहे याकडे राजकारणाचे लक्ष आहे का? याकडे तर कुणाचे लक्षच नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनातून शिक्षणावरचा विश्वास उडतोय, खऱ्या अर्थाने उडतोय. शिकल्यामुळे माणूस मोठा होतो या वाक्यातील सत्यता तपासण्याची वेळ आता देशात आलेली आहे. आणि असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायला लागले आहे. नेमकं विद्यार्थी कुठलं शिक्षण घेतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं आयुष्य समाधानाने जगता येईल, याचं उत्तर राजकारण्यांना देता येईल का? आणि महत्त्वाचं म्हणजे शिकलेल्या विद्यार्थ्यांना सोडून तुम्ही देशाचा विकास कुठल्या पद्धतीने करणार आहात ही एकदा तरी विद्यार्थ्यांना तुम्ही कळू देणार आहात का? जर विद्यार्थी देशाचं भविष्य आहे तर मग या विद्यार्थ्यांसमोर गर्द अंधार का? विद्यार्थ्यांना तुम्ही परावलंबी करत आहात, पण त्यांना परावलंबी करून तुम्ही देश आत्मनिर्भर कसा करणार आहात? विद्यार्थ्यांना कमवण्याची संधीच नाही आणि त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कवडीची किंमत नाही. मग जर त्यांच्या शिक्षणाची किंमतच नाही तर मग विद्यार्थी तुमच्या विकसित अर्थव्यवस्थेचा ग्राहक कसा होईल? हे सर्व राजकारण्यांना पटवून देता येईल का? हे असे कितीतरी प्रश्न आज विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. बघा विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. हे मी तुम्हाला सांगेन की या राजकारणाने नाही का तुमच्या समोर एक जेवणाचं ताट वाढलंय, ज्यात दोनच मेनू आहेत, एक देव आणि दुसरा धर्म. तुम्ही कोणताही घास आपल्या आयुष्यात भरा, विजय राजकारण्यांचाच होणार आहे आणि तुम्ही कायम हरणार आहात. त्यामुळे राजकारण्यांच्या मनाने खाऊ नका. केवळ भाषणात बोललेल्या मोठ्या मोठ्या शब्दात अडकू नका. त्यांना जे पाहिजे ते तुम्ही करताय, त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं राहत नाही. व तुम्ही आज्ञाधारक बनल्यामुळे तुमची मागणी जी असते रोजगाराची ही राजकारण्यांसाठी कवडीचीही किमतीची राहत नाही. तुम्हाला तुमच्या हक्काची संधी मिळणार नाही, अशाच प्रकारची व्यवस्था ते निर्माण करत आहेत. तुमच्या मेंदूत ताण, निराशा, अकार्यक्षम असल्याची भावना निर्माण करण्याचा हळूवारपणे राजकारणी प्रयत्न करत आहेत.
कारण त्यांना अशीच डोकी हवी ज्यामुळे त्यांचा उद्देश कायम सफल होत राहील. अशा रिकाम्या डोक्यांची विभागणी करणे अतिशय सोपे होते व या डोक्यात हवी ती विचारधारा सावकाश व पद्धतशीरपणे भरता येते. त्यानंतर अशी डोकी जी आहेत ना, रिकामी डोकी, सत्तेचे समर्थक बनतात व सत्तेला, महत्त्वाचं म्हणजे या सत्तेला प्रश्न विचारणं बंद करतात.